श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल हिवरे स्टँडर्ड 10th subject English. Hello everyone, dear students of 10th class. Today we are going to learn a new lesson, unit number 1, fourth lesson, be smart. That means in Marathi, यशस्वी बना. So students, open your English textbook and see on page number 21. First activity, chit chat, गप्पा गोष्टी. Chit chat, that means गप्पा गोष्टी. Listen carefully. Planning your career is not an easy task, but we can reduce the distress by making a proper choice. If we do what we love to do, the journey becomes smooth and leads to success. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यवसायाची योग्य निवड करून आपण त्या व्यवसायामध्ये योग्य त्या व्यवसायामधील अतिशय क्लेशदायक अशा बाबी कमी करू शकतो. आपण आपल्याला एखादी आवडणारी गोष्ट जर आपण व्यवसाय म्हणून स्वीकारली, निवडली, तर आपल्या प्रगतीचा मार्ग हा सुखकर मार्ग होतो, सुरळीत मार्ग होतो आणि तो आपल्याला योग्य अशा यशाकडे, दिशेकडे आपल्याला घेऊन जातो. The following diagram shows important factors to be considered while choosing a career. Discuss with a group which factors you regard as important. विद्यार्थी मित्रांनो, की या ठिकाणी जी आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीमध्ये तुमचा व्यवसाय, तुमचा पेशा निवडताना कोणकोणत्या प्रकारचे मुद्दे, घटक, महत्त्वाचे असे घटक आपण विचारात घ्यावेत हे या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. तर त्या आकृतीमधील कोणते घटक तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे तुम्हाला वाटतात त्याची तुम्ही गटामध्ये चर्चा करा असं म्हटलेलं आहे. ओके स्टुडंट्स, सी द डायग्राम करिअर फॅक्टर्स. तर कोणते मुद्दे दिलेले बघा, स्किल्स, इंटरेस्ट, ॲबिलिटीज, पर्सनॅलिटी ट्रेट्स, डिमांड, फायनान्शियल गेन्स, फॅमिली, प्रोफेशन अँड लास्ट फ्युचर प्रॉस्पेक्ट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे घटक दिलेले आहेत हे घटक लक्षात घ्या. तर या ठिकाणी एक शब्द आहे बघा, फायनान्शियल गेन्स. तर फायनान्शियल गेन्स म्हणजे काय की आर्थिक नफा. लक्षात घ्या. पुढचा शब्द आहे ॲबिलिटी. आपल्याला माहित असेल शब्द याचा अर्थ. ॲबिलिटी म्हणजे क्षमता. पर्सनॅलिटी ट्रेट्स म्हणजे वैशिष्ट्य. See the second number, an acrostic. आता acrostic बघा काय आहे. An acrostic is a form of writing where the first letters in each of the lines forms another word. विद्यार्थी मित्रांनो, acrostic इथं काय म्हटलेलं आहे बघा. An acrostic is a form of writing where the first letters in each of the lines forms another word. तर ज्या लिखाणाच्या प्रकारात प्रत्येक ओळीच्या पहिल्या अक्षराच्या जुळणीमधून एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतो, अशा लिखाणाचं आपण काय म्हणतो, ॲक्रोस्टिक असं म्हणतो. हे लक्षात घ्या. एक उदाहरण दाखवलेलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल, फ्रेंड, FRIEND, फ्रेंड. तर काय आहे बघा, एफ पासून फेथफुल, आर पासून रिस्पेक्टेबल, आय पासून इन्स्पायरिंग,
ई पासून इनकरेजिंग, एन पासून नोबल आणि डी पासून डिपेंडेबल म्हणजे अवलंबून असणे, डिपेंड. तर हे अशा प्रकारे आपण अॅक्रोस्टिक्स बनवायचे आहे ते लक्षात घ्या. पुढे दिलेलं आहे बघा, प्रिपेअर ऑन युअर ओन सच अॅक्रोस्टिक्स फॉर युअर डिअरेस्ट फॅमिली मेंबर. तर या ठिकाणी काही विषय दाखवलेले आहेत आणि या विषयावरती स्वतःचे आपले अॅक्रोस्टिक्स आपण तयार करायचे आहे ते लक्षात घ्या. तर विषय तुम्हाला आता सांगितले बघा. विषय आहेत काय विषय आहेत बघा, युअर फेवरेट फॅमिली मेंबर, नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड, अ क्वालिटी ऑर फिलिंग ऑर एनी प्रोफेशन. हे विषय या ठिकाणी दिलेले आहेत बघा, लक्षात घ्या. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण एक घेऊया उदाहरण म्हणून, नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड म्हणजे तुमचा सगळ्यात चांगला मित्र मैत्रीण, त्याचं नाव. तर त्याच्यापासून आपल्याला अॅक्रोस्टिक्स बनवता यायला हवे ते लक्षात घ्या. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तेजल, तर TEJAL याच्यापासून आपल्याला अॅक्रोस्टिक्स बनवता येईल. टी वरून ट्रू, ई वरून इफिशियंट, जे वरून जॉली, ए वरून एम्बिशियस आणि एल वरून लव्हिंग. पुढे काय म्हणले बघा, तर इन दिस वे यू ट्राय टू प्रिपेअर अन अॅक्रोस्टिक्स फॉर द गिवन सब्जेक्ट्स. तर दिलेले काही विषय आहेत त्या विषयावरती तुमचे स्वतःचे अॅक्रोस्टिक्स आपण तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे, लक्षात घ्या. नंबर 3, से वेदर द अंडरलाइन्ड वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस आर used as a noun or verb or adjective. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय दाखवलेलं आहे बघा, से वेदर द अंडरलाइन्ड वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. तर इथं खाली काही वाक्य दिलेले आहेत बघा, त्या वाक्यामधील अधोरेखित केलेले जे शब्द आहेत ते शब्द आपल्याला सांगायचे आहेत. काय म्हणून सांगायचे आहेत, आर युज्ड काय म्हणून वापरलेले ते सांगायचं आहे बघा. आर युज्ड ॲज अ नाउन, नाम म्हणून वापरलेलं आहे, और वर्ब का क्रियापद किंवा ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलेलं आहे, हे या ठिकाणी आपण सांगायचं आहे, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. आता वॉक अंडरलाईन केलेलं आहे बघा, हे काय आहे इथलं, या ठिकाणी हे वर्ब आहे वॉक, टू वॉक म्हणजे चालणे. पुढं आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे. आता या ठिकाणी वॉक जे आलेलं आहे बघा, आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे म्हणजे दररोज मी काय करतो, चालण्यासाठी मी जातो. तर या ठिकाणी वॉक जे आलेलं आहे ते नाउन म्हणून आलेलं आहे, लक्षात घ्या. पुढे दे गेव मी अ गिफ्ट एव्हरी डे. आता गिफ्ट हा शब्द या ठिकाणी अंडरलाईन केलेला आहे, नाउनच आहे. यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक. इथं गिफ्ट वापरलेलं आहे, हे या ठिकाणी वर्ब आहे, लक्षात घ्या. यू कॅन गिफ्ट हर. नेक्स्ट इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक. तर हे गिफ्ट या ठिकाणी गिफ्ट पॅक, ही गिफ्ट या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आहे. पुढे दे बॉट अ न्यू हाऊस ऑन 10th स्ट्रीट. तर हाऊस हे नाउन आहे. द वॉटर टँक्स लीक अ लॉट. आता LEAK टू लीक हे वर्ब आलं. आणि लास्ट द ओल्ड एज होम हाऊसेस 100 एगिंग अँड होमलेस पीपल. या ठिकाणी हाऊसेस हे काय आहे, वर्ब आहे. ओके स्टुडंट्स, सी ऑन पेज नंबर 22, पान नंबर 22 काढा विद्यार्थ्यांनो. ओके, वी आर गोइंग टू स्टार्ट अ लेसन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी धड्याला सुरुवात करतोय. सी द फर्स्ट पॅरेग्राफ, बी स्मार्ट. सी द फर्स्ट पॅरेग्राफ. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स आरंट मेड. आता मेकचा पास्ट टेन्स फॉर्म आलेला आहे इथं, मेड, लक्षात घ्या. चॅम्पियन्स आर नॉट मेड.
चॅम्पियन्स आर नॉट मेड इन जिम्स. जिम्स दॅट मीन्स जिम्नेशियम. तर क्रीडा स्पर्धेमधले जे काही विजेते आहेत, चॅम्पियन्स आहेत, ते चॅम्पियन्स हे व्यायामशाळेमध्ये ते काही बनत नाहीत, हे लक्षात घ्या, तयार होत नाहीत. See the next line. Champions are made from something they have deep inside them, a desire, a dream, a vision. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की चॅम्पियन्स आर मेड म्हणजे जे विजेते आहेत ते विजेते बनतात. कुठल्या गोष्टीमुळे ते निर्माण होतात किंवा बनतात? चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग they have deep inside them a desire. Desire means इच्छा, शक्ती म्हणूया, a dream स्वप्न, आणि विजन दूरदृष्टी म्हणूया आपण. तर दृढ अशा प्रकारची इच्छा, स्वप्न, दूरदृष्टी अशासारख्या त्यांच्यामध्ये अंतःकरणामध्ये खोलवरती असलेल्या काही गोष्टींच्यामुळे विजेते हे निर्माण होतात असं म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग they have deep inside them a desire, a dream, a vision. Okay, see the next line. They have to have the skill and the will. They have to have, that means champions have to have the skill and the will. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, कौशल्य आणि इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये असणे हे अनिवार्यच आहे, लक्षात घ्या. असणं हे गरजेचंच आहे. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल, बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. आहे असणं हे गरजेचं आहे. काय असणं गरजेचं आहे? कोणत्या दोन गोष्टी? कौशल्य आणि इच्छाशक्ती. या दोन गोष्टी त्यांच्यामध्ये असणे हे साहजिकच आहे, असणं गरजेचं आहे. परंतु जरी या दोन गोष्टी असल्या तरी देखील कौशल्याहूनही इच्छा त्यांची जी आहे, इच्छाशक्ती आहे, ती अतिशय बळकट असायला त्यांच्यामध्ये हवी, हे लक्षात घ्या. सी द नेक्स्ट लाईन. सक्सेसफुल प्रोफेशनल्स. तर सक्सेसफुल आपल्याला माहित असेल, यशस्वी. प्रोफेशनल्स म्हणजे व्यावसायिक. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. बघा, बरेचसे जे यशस्वी व्यावसायिक आहेत, अशा यशस्वी व्यावसायिकांचा अशाच प्रकारे त्यांचा काय होत असतो? विकास होतो, लक्षात घ्या. एक शब्द इथे लिहून घ्या, टू थ्राईव्ह, THRIVE. टू थ्राईव्ह दॅट मीन्स, सी देयर इज गिवन द मिनिंग, प्रॉस्पर. टू प्रॉस्पर म्हणजे भरभराट होणे, भरभराट होणे, उत्कर्ष होणे, विकास होणे, कोणताही अर्थ लिहा. तर काय म्हणले? सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. तर जे काही यशस्वी व्यावसायिक आहे त्या व्यावसायिकांचा अशाच प्रकारे काय होत असतो? अशाच प्रकारे त्यांची भरभराट होत असते, विकास होत असतो. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. विद्यार्थी मित्रांनो, म्हटले वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. बघा, तुमच्यासह आपण सर्वजण उपजत बुद्धी कौशल्य घेऊनच आपण सर्वजण जन्माला येतो. इफ वी यूज, आणि जर आपण ते वापरली, इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन अवर लाईफ. विद्यार्थी मित्रांनो, आणि या बुद्धी कौशल्याचा जर आपण आपल्या आयुष्यातील ध्येय मिळवण्यासाठी जर आपण योग्य प्रकारे, चांगल्या प्रकारे जर आपण उपयोग केला, तर निश्चितपणे आपण आपल्या जीवनामध्ये काय होऊ शकतो? यशस्वी होऊ शकतो, लक्षात घ्या. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. पुढे म्हणलेलं आहे, अर्थातच आपलं ध्येय हे पूर्ण करण्यासाठी आपण कृती करणं हे गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि जर आपण ध्येय पूर्ण करण्यासाठी जर आपण कृती केली नाही, तर मात्र आपलं जे ध्येय आहे ते ध्येय आपल्या आयुष्यामध्ये आपलं जे ध्येय आहे ते ध्येय कदापिही पूर्ण होऊ शकणार नाहीत, हे लक्षात घ्या. काय केलं पाहिजे? त्यासाठी आपण कृतीही करणं गरजेचंच आहे, लक्षात घ्या. ओके, सी द सेकंड पॅरेग्राफ. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स, अ सेन्स ऑफ originality and a stepping stone to illuminate the
path. Write down, there is one new word, to illuminate. To illuminate, ILLUMINATE, that means to enlighten. To enlighten, ENLIGHTEN, ग्लॉसरीमध्ये दाखवलेला आहे बघा शब्द. त्याचा अर्थ आहे मराठीमध्ये उजळून टाकणे. उजळून टाकणे. आणखी या ठिकाणी ओरिजिनॅलिटी शब्द आहे बघा, ORIGINALITY, ओरिजिनॅलिटी. म्हणजे काय, याचा अर्थ आपल्याला नवनिर्मिती क्षमता म्हणूया आपण. नवनिर्मिती क्षमता म्हणजे स्टेट ऑफ बिईंग ओरिजिनल म्हणतो आपण त्याला, स्टेट ऑफ बिईंग ओरिजिनल. ओके, लिसन. सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ध्येय निश्चित करताना या ठिकाणी 2 महत्त्वपूर्ण गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. कोणत्या? अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. तर कल्पकतेची समज आणि नवनिर्मिती क्षमतेची जाणीव आणि ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी, प्रकाशमान करणारा मैलाचा दगड म्हणतो आपण याचा. तर हे 2 महत्त्वाचे अशा प्रकारचे घटक किंवा पैलू आपण काय केले पाहिजेत, लक्षात घेतले पाहिजे. ते लक्षात घ्या. सी द नेक्स्ट लाईन. गोल्स पुट वन ॲट द helm of life. Write down, there is a new phrase, at the helm of. At the HELM, helm of. That means in charge of. In charge of म्हणजे धुरा सांभाळणे. धुरा सांभाळणे. बघा काय म्हटलेलं आहे, गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ, परस्यूइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ध्येयामुळे, एखाद्या ध्येयामुळे, आपलं जे ध्येय, त्या ध्येयामुळे व्यक्ती आपल्या आयुष्याची जी सूत्र आहे ती सूत्र योग्य प्रकारे हाती घेऊ शकतो किंवा धुरा सांभाळू शकतो. आणि त्या ध्येयांचा पाठपुरावा केल्यामुळे काय घडतं की उज्ज्वल भविष्याची आपल्याला खात्री त्या ठिकाणी प्राप्त होते, खात्री आपल्याला वाटते किंवा खात्री आपल्याला मिळते. लक्षात घ्या. म्हणून म्हणले, गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ, परस्यूइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. दे हेल्प टू स्टीअर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग along and letting things happen. तर ध्येय समोर आपल्या असेल तर मात्र आयुष्याची आपली गाडी ही रुळावरून इकडं तिकडं न घसरता, जीवनरूपी आपली नौका न इकडं तिकडं जाता भरकटता, ठरवलेल्या सुरळीत अशा मार्गावरून ती गाडी पुढे आपल्याला नेता येते. हे लक्षात घ्या. पण काय समोर असेल तर आपल्या समोर एखादं ध्येय असेल तरच आपल्या आयुष्याची गाडी ही आपल्याला व्यवस्थितपणे, सुरळीतपणे आपल्याला पुढे नेता येऊ शकते, नेता येते. लक्षात घ्या. ओके, हिअर इज द वन न्यू वर्ड, स्टीअर, STEER. राईट डाऊन. टू स्टीअर मीन्स चॅनलीज, CHANNELIZE. टू चॅनलीज मीन्स योग्य दिशेने चालवणे. योग्य दिशेने चालवणे. Okay students, see the next paragraph, third. See the third paragraph. Setting goals may appear easy. Setting goals may appear easy, but for some it is quite challenging. बघा विद्यार्थी मित्रांनो, ध्येय निश्चित करणं हे फार आपल्याला सोपं जरी वाटत असलं तरी देखील बऱ्याचशा जणांच्यासाठी ध्येय निश्चित करणं हे अतिशय कसं असतं, चॅलेंजिंग असतं. म्हणजे कसं असतं, आव्हानात्मक असतं. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स.
पुढे म्हटलंय की कोणत्याही प्रकारचं ध्येय आपल्या समोर जर नसेल तर मात्र आपल्याला अपयशाची भीती आपल्याला वाटत असते किंवा अपयशाची भीती आपल्याला टाळता येते, हे लक्षात घ्या. काय म्हटलंय? फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. म्हणजे कोणतेही ध्येय नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. आफ्टर ऑल one has to decide what one wants to achieve in the end. मात्र शेवटी आपल्या आयुष्यामध्ये काय मिळवायचे, आपण काय मिळवायचे आपल्या आयुष्यामध्ये, हे मात्र ज्यानं त्यानंच ठरवायचं असतं. कोणी सांगून हे मिळत नसतं, हे लक्षात घ्या. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे हे ज्या त्या व्यक्तीनंच ते ठरवायचं असतं. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommend a 5-step approach. विद्यार्थी मित्रांनो, हे ध्येय साध्य आपल्याला जर करायचं असेल तर मात्र या ठिकाणी दिलेले जे 5 टप्पे आहेत त्या 5 टप्प्यांचा आपण स्वीकारायला हवेत, असं कोण म्हणतात? एक्सपर्ट्स म्हणजे तज्ज्ञ लोक असं म्हणतात, लक्षात घ्या. हे 5 मार्ग आपल्याला अंगीकारले पाहिजेत. आपल्याला हे 5 टप्पे जे त्या टप्प्यांचा मार्ग आपल्याला अवलंबावा लागेल असं एक्सपर्ट्स म्हणतात, तज्ज्ञ म्हणतात. एक शब्द आहे बघा, टू रिकमेंड, RECOMMEND. टू रिकमेंड दॅट मीन्स टू सजेस्ट, म्हणजे सुचवणे किंवा ॲडव्हाइस पण चालेल, सल्ला देणे पण चालेल या ठिकाणी. To recommend, that means to suggest or to advise, सल्ला देणे. Okay, see the next line. Smart goals are methodology of thinking that helps people reach success. विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट गोल्स, स्मार्ट ध्येय ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी आपल्याला सहाय्य करणारी एक प्रकारची ही विचार पद्धती आहे, हे लक्षात घ्या. एक शब्द आहे इथं मेथोडॉलॉजी, लिहून घ्या. मेथोडॉलॉजी हे एक पद्धतीचे शास्त्र, एका पद्धतीचे शास्त्र, त्याला म्हणतो सायन्स ऑफ मेथड. मेथोडॉलॉजी म्हणजे काय? सायन्स ऑफ मेथड. तर काय म्हणले? स्मार्ट गोल्स आर अ मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. तर स्मार्ट गोल्स, स्मार्ट ध्येय ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी विचार पद्धती आहे. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मिझरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक, स्पेसिफिक म्हणजे काय? विशिष्ट. बघा, मिझरेबल म्हणजे मोजता येण्यासारखा, अचिवेबल म्हणजे प्राप्त करण्यायोग्य असं, रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी, खरं, आणि टाइम बाउंड म्हणजे काल मर्यादित. ही 5 काय आहेत? हे 5 टप्पे आहेत. या 5 टप्प्यांचा मार्ग आपल्याला स्वीकारायला हवा, लक्षात घ्या. कशाकरिता? आपल्याला जर ध्येय साध्य करायचं असेल तर, हे लक्षात घ्या. ओके, स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. राईट डाऊन. आता रुब्रिकचा अर्थ काय तर दिलेला बघा, RUBRIC. रुब्रिक दॅट मीन्स अ गाईड लाईन ऑर अ हेडिंग, एक मार्गदर्शक सूची म्हणा, मार्गदर्शक सूची. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. तर स्मार्ट ध्येयांची एक मार्गदर्शक सूची असते आणि ती कशी असते या ठिकाणी दिलेली आहे बघा. स्पेसिफिक involves identifying a specific area for improvement. तर निश्चित तपशील असलेला, involves identifying a specific area for improvement. improvement म्हणजे सुधारणा. तर सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट अशा क्षेत्राचा याच्यामध्ये शोध काय केला जातो? घेतला जातो. लक्षात घ्या. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be.
म्हणजे क्षेत्र आपलं जितकं अधिक आणि नेमकं क्षेत्र असतं, जास्त क्षेत्र असतं, नेमकं तेच क्षेत्र असतं, जास्त असतं, तितक्याच प्रकारे उत्तम अशा प्रकारे व्यक्तीची ध्येय चांगल्या प्रकारे साध्य होऊ शकतात. काय म्हटले लक्षात घ्या पुन्हा एकदा. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाइन्ड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. म्हणजेच क्षेत्र जितके अधिक नेमके तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकते. इट मेक्स इट इजियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. यामुळे काय होतं की मापदंड ठरवणं आणि त्याच्यानुसार आपल्या ध्येयाकडे, योग्य अशा ध्येयाकडे वाटचाल करणं हे आपल्याला अतिशय सोपे जाते. आता पॅरामीटर्सचा अर्थ आहे मापदंड, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण दिलेलं आहे. इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच? क्वेश्चन मार्क. एक उदाहरण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे की जर एखादं घर बांधताना किती क्षमतेचं घर आपल्याला हवं आहे, पाहिजे आहे आणि किती त्याला घर बांधण्यासाठी किती कालावधी लागेल याबद्दल आपल्याला माहिती असणं हे अतिशय गरजेचे आहे, हे लक्षात घ्या. पुढे मिझरेबल दिलेलं आहे बघा. मिझरेबल काय म्हटलंय बघा. क्वांटिफाइंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. आता मिझरेबल म्हणजे मोजता येण्याजोगा असा त्याचा अर्थ आहे. तर पुढे काय म्हणलंय की क्वांटिफाइंग. आता क्वांटिफाइंग म्हणजे काय रे? म्हणजे मोजमाप करणे. QUANTIFYING. क्वांटिफाइंग मीन्स मोजमाप करणे, म्हणजे मेझरिंग द क्वांटिफाय ऑफ. अर्थ काय याचा? त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो मेझरिंग द क्वांटिफाय ऑफ. तर क्वांटिफाइंग गोल्स प्रोव्हाइड्स, टू प्रोव्हाइड म्हणजे पुरवणे. क्वांटिफाइंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. म्हणजे ध्येयाचे परिमाण जर आपण निश्चित केलं तर मात्र प्रगतीचे मापन आपल्याला करण्याचे विशिष्ट अशा प्रकारचे मार्ग आपल्याला काय करता येऊ शकतात, आखता येऊ शकतात, आपल्याला लक्षात घ्या. मग जर आपल्याला ते आखता आले तर मात्र धिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. लक्षात घ्या. त्याच्यामुळे काय घडतं की ध्येयपूर्तीच्या संपूर्ण अशा कालावधीतील कामगिरीचे मानक आपल्याला काय करता येतात, ठरवता येतात. त्याचबरोबर सुधारणेच्या संधीही त्या ठिकाणी शोधणं हे आपल्याला अतिशय सोपं होतं. तर एक शब्द आहे बेंचमार्क. एक शब्द लिहा बेंचमार्क. दॅट मीन्स स्टँडर्ड बाय विच समथिंग कॅन बी मेजर्ड ऑब्लिक जज्ड. म्हणजे मानक आहे, मानक. त्याचा अर्थ मराठीमध्ये मानक. सी द नेक्स्ट लाईन. while playing, see on page number 23, while playing football, one's exact role and position has to be clearly defined. विद्यार्थी मित्रांनो, फुटबॉल खेळताना लक्षात घ्या की एखाद्या खेळाडूची भूमिका आणि त्या खेळाडूचे मैदानावरील त्याचे स्थळ, ठिकाण निश्चित त्या ठिकाणी केलेलं असणं, ठरवलं असणं हे त्या ठिकाणी आवश्यक असतं. पुढे आहे बघा अचिवेबल. बघा जे 5 टप्पे त्यातला हा तिसरा टप्पा आहे. अचिवेबल म्हणजे प्राप्त, साध्य करण्यायोग्य असं. त्याचं काय म्हणलेलं आहे बघा. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कंप्लीटेड इन द डेसिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम. म्हणजे ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करता येतील अशी ध्येय आपण काय करायला हवीत, ठरवायला हवीत. लक्षात घ्या अचिवेबल. तर डिसिग्नेटेड DESIGN शब्द लिहून घ्या. डिसाइनेटेड असा याचा उच्चार आहे. तर याचा अर्थ आहे अपॉइंटेड म्हणजे नेमलेला. याचा अर्थ काय? डेसिग्नेटेड दॅट मीन्स अपॉइंटेड. APPOINTED म्हणजे नेमलेला. काय म्हणले? सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कंप्लीटेड इन द डेसिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम.
तर ठराविक कालावधीत पूर्ण करता आपल्याला येतील अशा प्रकारची ध्येय आपण ठरवावी. ऑफन these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. म्हणजे अशी विस्तृत अशा प्रकारची ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा पहिला मैलाचा दगड बनण्याचे काम करतात, हे लक्षात घ्या. काय म्हटलेलं आहे की ऑफन दीज गोल्स, आणि अशा प्रकारची जी ध्येय आहेत ही ध्येय मे ऍक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करिअर. तर अशा प्रकारची विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मैलाचा दगड बनण्याचे काम करतात. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. काय म्हटले बघा विद्यार्थी मित्रांनो, as students we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. इथं म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की काय म्हटलेलं या ठिकाणी, कदाचित आपल्याला राष्ट्रपती किंवा आपल्याला प्रधानमंत्री आपल्याला आपण बनवू शकणार नाही. कदाचित जर आपण हे ठरवलं मात्र आपण नाही बनवू शकणार. आणि जरी बनलो नाही, परंतु जरी आपण ते बनलो नाही तरी सुद्धा एखादा मोठा असा सामाजिक कार्यकर्ता आपण बनवून अतिशय चांगल्या प्रकारचे कार्य करण्याचे स्वप्न निश्चितपणे आपण काय करू शकतो, पाहू शकतो. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ, रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. काय म्हटले, इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज. स्वतःला अवगत माहीत असलेल्या कौशल्यानुसार आणि क्षमतेप्रमाणे ध्येय निश्चित करणं हे महत्त्वाचे असते, हे लक्षात घ्या. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स, ध्येय निश्चित करणं हे फार महत्त्वाचे असते. दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज म्हणजे स्वतःला माहीत असलेल्या कौशल्याप्रमाणे आणि क्षमतेप्रमाणे आपल्याला ध्येय निश्चित करणे हे अतिशय महत्त्वाचे असते. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाइम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळवण्यासाठी, प्रावीण्य आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो, बराचसा वेळ आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागतो. त्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही. तर त्याच्यामुळं अतिशय कमी अशा कालावधीमध्ये एखाद्या विषयामध्ये आपण पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणं हे कसं आहे, अवास्तव आहे, लक्षात घ्या. अनरिअलिस्टिक लिहून घ्या शब्द, अनरिअलिस्टिक मीन्स अवास्तव. म्हणजे तुला दुसरा शब्द आहे इम्प्रॅक्टिकल, IMPRACTICAL, इम्प्रॅक्टिकल, अवास्तव. Okay, see the next line. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. वास्तववादी दृष्टिकोन जर आपल्याकडे असेल तर मात्र ध्येय साध्य करणं हे सहजासहजी आपल्याला काय होते, शक्य होते. If defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. बघा, बचावात्मक असणारे आणि धाडसी नसलेले ध्येय बहुधा कसे नसते, खरे नसते किंवा वास्तववादी नसते असं म्हटलेलं आहे. डिफेन्सिव्ह एक शब्द लिहा, म्हणजे जस्टिफिकेटिव्ह म्हणजे बचावात्मक. डिफेन्सिव्ह मीन्स जस्टिफिकेटिव्ह, बचावात्मक. काय म्हटलंय, being realistic will make it easy to be successful at attaining goals. If defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. तर विद्यार्थी मित्रांनो असं म्हटलेलं आहे की वास्तववादी दृष्टिकोन आपल्याकडे असेल तर आपल्याला ध्येय साध्य करणं हे सहजासहजी आपल्याला शक्य होत असतं. आणि बचावात्मक असणारे आणि धडाडी नसलेले, धाडसी नसलेले ध्येय बहुधा कसे नसते, वास्तववादी किंवा खरे नसते. आपल्या डोक्यामध्ये
चित्र आपल्याला कसं असायला हवं, स्पष्ट आपल्या डोक्यामध्ये असायला हवं आणि ते ध्येय पूर्ण करण्याची क्षमताही आपल्याकडे असायला हवी. ओके. एक शब्द आहे ॲडहिअर, दॅट मीन्स बाइंड, BIND म्हणजे चिकटून राहणे, असा याचा अर्थ आहे, चिकटून राहणे. ओके. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. टाईम बाउंड. आता टाईम बाउंड म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, काल मर्यादित, म्हणजे वेळेची मर्यादा असं म्हणणार. सी द नेक्स्ट लाईन. Establish time parameters around each goal as it will help increase focus and accountability. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक ध्येयासाठी वेळेचं मापदंड हे निश्चित करावं. लक्षात घ्या, वेळ ही ठरवावी लागते. प्रत्येक ध्येय आपल्याला जर काय करायचं असेल, ठरवायचं असेल, तर त्यावेळेला आपण वेळेचंही मापन त्या ठिकाणी करायला हवं. लक्षात घ्या, वेळही आपण त्या ठिकाणी निश्चित करायला हवी. म्हणून म्हणलंय एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल ॲज इट विल हेल्प इनक्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. त्याच्यामुळे काय होईल की त्याच्यावरती जास्तीत जास्त आपल्याला लक्ष त्या ठिकाणी देण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास आपल्याला त्या ठिकाणी काय होईल, मदत होईल. एक शब्द आहे इथं अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी, म्हणजे त्याला दुसरा शब्द आहे रिस्पॉन्सिबिलिटी, आपण म्हणतो इंग्रजीमध्ये. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी. सी द नेक्स्ट लाईन. द टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. बघा, टू रिड्यूस वेट म्हणजे वजन कमी करणे. टू रिड्यूस वेट वी नो, माहित आहे आपल्याला. वजन जर आपल्याला कमी करायचं असेल तर काय करायला पाहिजे हे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे माहित आहे. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. त्याच्याकरिता काय करायला हवं हे आपल्याला चांगलं माहिती आहे. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन इट नेव्हर बिकम्स अ रियालिटी. परंतु विद्यार्थी मित्रांनो, वेळेच्या चौकटीमध्ये राहून सातत्यपूर्ण कृती केली नाही आपण तर अपेक्षित परिणाम मिळवणे हे आपल्याला शक्य होत नाही, हे लक्षात घ्या. एक शब्द आहे इथं कन्सिस्टंट, दॅट मीन्स स्टेडी म्हणजे सातत्यपूर्ण. STEADY स्टेडी. कन्सिस्टंट दॅट मीन्स स्टेडी, सातत्यपूर्ण. सी द नेक्स्ट लाईन. इट मे बी एक्झरसाइज, डाईट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. मग तो आपल्याला नियमित आपल्याला करावा लागणारा व्यायाम असू द्या, किंवा नियमित खावं लागणारा एखादा आपला आहार असू देत, किंवा तणावविरहित अशा प्रकारचे आपले विचार असू देत. लक्षात घ्या, वजन जर आपल्याला कमी करायचं असेल तर काय काय करायला हवं हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. पण जर वेळेच्या चौकटीमध्ये राहून जर आपण सातत्यपूर्ण कृती केली नाही तर मात्र अपेक्षित अशा प्रकारचे परिणाम आपल्याला मिळवणे हे शक्य होत नाही. लक्षात घ्या. See the next line. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference, but within a deadline. मनाच्या आपल्या द्विधावस्था न आपल्या मनाची होऊ देता, मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका किंवा उदासीनता आपल्या मनामध्ये न आपण बाळगता, ठरवलेल्या वेळेमध्ये अतिशय काटेकोरपणे या सगळ्या गोष्टींचे आपण काय केले पाहिजे, पालन हे केले पाहिजे. लक्षात घ्या. ओके. सी द नेक्स्ट लाईन. विजन्स, विशेस, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्याच गोष्टी या ठिकाणी म्हणले, ध्येयदृष्टी असेल, इच्छा असेल, उद्देश असेल, स्वप्न असतील, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, मौल्यवान आहेत. लक्षात घ्या. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड इनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. मग त्याच्यामुळे आपली कल्पनाशक्ती आपल्याला आपली या सगळ्या गोष्टीमुळे काय होते, जागृत होते. आणि नेमकं आपल्याला कुठं जायचं आहे, नेमकं आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे, कुठं पोचायचं आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी एक प्रकारची ऊर्जा मिळते किंवा प्रोत्साहन मिळते. इन ऑर्डर टू गेट देअर हाऊएव्हर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट ऑर स्ट्रॅटेजीज. तिथं आपल्याला पोचण्यासाठी किंवा पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला आपल्या मनामधील प्रतिमा व्यावहारिक पातळीवरती कृतीत आपल्याला उतरवता आल्या पाहिजेत आणि त्याच्यानुसारच आपण एका अशा प्रकारचे धोरण आपल्याला आखता आली पाहिजेत, हे लक्षात घ्या. एक शब्द इथं लिहून घ्या, डाऊन टू अर्थ.
डाऊन टू अर्थ, दॅट मीन्स रिअल प्रॅक्टिकल, व्यावहारिक शब्द लिहा. नेक्स्ट टू एक्झिक्यूट, EXECUTE, दॅट मीन्स टू कॅरी आउट म्हणजे कृतीत उतरवणे. आणि पुढचा शब्द आहे स्ट्रॅटेजीज म्हणजे प्लॅन ऑफ ॲक्शन, धोरण, ध्येय नाही धोरण असं म्हणा. स्ट्रॅटेजीज म्हणजे धोरण, प्लॅन ऑफ ॲक्शन. ओके, सी द नेक्स्ट लाईन. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि त्या ऊर्जेचं प्रमाण यांचा निष्पत्तीवरती परिणाम होत असतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. पुढे म्हटले आयुष्य जे आपलं आहे हे एखाद्या तुतारीसारखं आपलं आयुष्य असतं. आपण बघा पाहतो रणशिंग किंवा तुतारी, तशासारखं आपलं आयुष्य असतं. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. म्हटले पुढे बघा की त्याला काही आपण दिलं नाही, आपण त्याला काही दिले नाही तर त्यातून आपल्याला काही सुद्धा मिळत किंवा मिळणार नाही. ओके, इज द लास्ट पॅरेग्राफ. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा पॅरेग्राफ बघा. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. तर या ठिकाणी म्हणले की यश म्हणजे काय आहे की अंधारामधून केलेली वाटचाल. यश म्हणजे काय आहे की अंधारामधून केलेली आपण वाटचाल. फाइंडिंग द राईट फुटिंग प्रिसियसली, mastering the skills and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. आवश्यक अशा प्रकारची ती कौशल्य आपण आत्मसात करणे आणि आपली जी वाटचाल आहे ती वाटचाल तशीच पुढं आपण त्या ठिकाणी सुरू ठेवणे. या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कशा प्रकारे आपण सामोरं जातो, त्या समस्या आपण कशा प्रकारे हाताळतो, या सगळ्यावरती हे अवलंबून असतात. टू टॅकल एक शब्द लिहा म्हणजे हाताळणे. TACKLE, टू टॅकल म्हणजे हाताळणे. सी द नेक्स्ट लाइन. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे म्हटलंय की आपण ज्या ठिकाणी आहोत तिथून जिथं आपल्याला जाण्याची इच्छा आहे त्या ठिकाणी पोहोचण्याचा सगळ्यात चांगला असा मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल आपण योग्य अशा चांगल्या दिशेला टाकता आपल्याला येणं. अँड वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. आपण उचललेलं प्रत्येक आपलं पाऊल, पुढचं पाऊल आपल्याला न इकडं तिकडं डगमगता भक्कम अशा प्रकारचा आधार देणारं आपलं पाऊल हे असायला हवं. ओके स्टुडंट्स, धडा आपल्याला कळलेला असेल. सी ऑन पेज नंबर 24, पान नंबर 24 काढा विद्यार्थी मित्रांनो. पुढे दिले इंग्लिश वर्कशॉप. आपण हे वर्कशॉप आपण पूर्ण करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढे काय पहिलं दिलेलं आहे बघा. कंप्लीट द फॉलोइंग वेब विथ द वर्ड्स असोसिएटेड विथ द टेक्स्ट अँड द गिवन टायटल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे शब्द या ठिकाणी दिलेल्या कंपोनंट्स ऑफ सक्सेस, तर आपण हे पूर्ण करायचं आहे, लक्षात घ्या. थोडक्यात आता मित्र थोडंसं फास्ट घेतो विद्यार्थी मित्रांनो, कारण बराचसा वेळ झालेला आहे धडा चालू करून. तर उदाहरणार्थ आपल्याला कसं पूर्ण करता येईल बघा. कंपोनंट्स ऑफ सक्सेस या ठिकाणी आपल्याला जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये आहेत पुस्तकामध्ये असे ते 5 घटक मग सांगितले होते बघा. ते टाइम बाउंड, आयडेंटिफाइंग एरिया, रिअलिस्टिक, अचिवेबल, मिझरेबल, हे या ठिकाणी बिल्डिंग एक्सपर्टाईज, हे या ठिकाणी घटक येतील, लक्षात घ्या. असं ही आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. दुसरा प्रश्न आहे पिक आउट एक्झाम्पल्स फ्रॉम द टेक्स्ट. या धड्यामधून हे उदाहरण आपल्याला निवडायचे आहे, पिक आउट करायचे, दॅट सपोर्ट, जे आधार देतात ईच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स, या वस्तुस्थितींना आधार देणारे जे काही उदाहरण आहे ते उदाहरण आपल्याला या पुस्तकामधून निवडायची आहे, ते लक्षात घ्या. उदाहरण म्हणून एकच बघूया आपण बघा. कोणतंही बघा. या ठिकाणी ई बघा, ई इथं आपण घेतलं होतं. अ बेंचमार्क इज नीडेड टू ट्रॅक प्रोग्रेस. आपण पाहिलं होतं व्हाईल प्लेइंग फुटबॉल अ प्लेयर्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. जर फुटबॉल एखादा खेळाडू खेळणार असेल तर अशा खेळाडूला त्या ठिकाणी जी जागा त्या ठिकाणी निश्चित करणं हे फार महत्वाचं असते, लक्षात घ्या.
तर असे आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे, सपोर्ट पुरवणारे जे आहेत फॅक्ट्स वस्तुस्थितींना या धड्यामधून आपले उदाहरण आपल्याला निवडून लिहायचे आहे. ए बी सी डी आणि ई तर आपण घेतलेलं आहे आताच. राहिलेले जे आहे ते आपण पूर्ण करायचे आहे. तिसरा प्रश्न आहे, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. ही वाक्य पूर्ण करायची विद्यार्थी मित्रांनो, ए आणि बी. उदाहरणार्थ पहिलं वाक्य बघा, स्मार्ट गोल्स आर, बघा पुस्तकामध्ये आपण या धड्यामध्ये आलेलं होतं, स्मार्ट गोल्स आर अ मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. दुसरं तशा प्रकारे आपण पूर्ण करायचं आहे. चौथा प्रश्न आहे, रीड दिस क्यूट. हे वाचायचं आहे बघा, क्यूट. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. गेस द मिनिंग. याचा या वाक्याचा अर्थाचा अंदाज आपण करायचा आहे, तर्क करायचा आहे. डिस्कस इन पेअर्स अँड फाइंड सिमिलर कोट्स दॅट ब्रिंग इन द सेम मिनिंग. आता इथं काय बघा, इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. तर असे जे क्यूट्स आहेत ते आपण काय करायचे आहेत, निवडायचे आहेत. आता बऱ्याचशा वेळेला मी सांगतो बघा, वेल बिगन इज हाफ डन. म्हणजे कोणत्याही कामाची सुरुवात केली तर ते अर्धे अधिक पूर्ण झाल्यासारखेच असते. इथं दिलेलं आहे बघा, यू रीप ॲज यू सो. इनपुट इज इक्वल टू सपोर्ट, किंवा नो पेन्स नो गेन्स म्हणतो आपण. तर असे जे कोट्स आहेत, क्यूट्स आहेत ते आपण या ठिकाणी लिहायचे आहेत. पाचवा प्रश्न आहे, ड्राफ्टिंग अ स्पीच. डिस्कस इन ग्रुप्स each block and make notes about it. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे बघा, स्पीच म्हणजे आपल्याला माहित असेल भाषण. लक्षात घ्या, स्पीच म्हणजे काय, भाषण. तर या ठिकाणी हे मुद्दे वाचायचे. ड्राफ्टिंग अ स्पीच, डिस्कस इन ग्रुप्स, या मुद्द्यांची गटामध्ये चर्चा करायची. ब्लॉक अँड मेक नोट्स अबाउट इट, याच्याविषयी आपण नोट्स तयार करायचे बघा. स्पीच डेव्हलपमेंट, याच्यासाठी आपल्याला हे काय काय दिलेलं आहे बघा, कंटेंट दिलेले आहेत. गेटिंग अँड इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक, एक्सपोजिशन ऑफ मेन थीम, क्लिअरिटी ऑफ मेसेज, ऑर्गनाइज्ड थॉट्स अँड आयडियाज, मॉरल अँड प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन विथ एक्झाम्पल्स, कन्क्ल्युजन. बी दिलेला आहे, स्पीकिंग प्रेझेंटेशन, कसं असावं आपलं स्पीकिंग, बोलण्याचं कौशल्य बघा. वर्बल क्लॅरिटी, प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड्स, व्हॉइस मॉड्युलेशन अँड प्रोजेक्शन. पुढे आहे प्रेझेंटेशन, स्पीकिंग स्टाईल, मॅनरिझम, ऑडियन्स कॉन्टॅक्ट, ॲबिलिटी टू कीप द ऑडियन्स इन एंगेज, कॉन्फिडन्स, जेस्चर्स अँड एक्सप्रेशन, स्टेज करेज. बऱ्याचशा गोष्टी आहेत बघा. सी पण तसंच, युजफुल फ्रेजेस अँड व्होकॅब्युलरी या ठिकाणी दिलेले आहे बघा. म्हणजे उपयोगी अशा प्रकारचे वाक्यप्रचार आणि शब्दात या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यासाठी, भाषणासाठी. It's a pleasure to see you all. I am happy to see you today. It's a good to see you all here. Today topic is ... My talk is about ... हे सगळे वाचायचे आहेत. आणि याच्यावरती आधारित आपल्याला काय दिलेलं आहे बघा, डज अँड डोंट्स फॉर डिलिव्हरिंग अ स्पीच ॲट सम मोर पॉईंट्स. हे महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी म्हणलेलं आहे की आपल्याला भाषण देत असताना आपल्याला म्हणजे भाषण देताना आपण काय करायचं आणि काय आपण करू नये, अशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहेत. आणि काही मुद्द्यांची भर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. उदाहरण दिलेलं आहे बघा, टॉक स्लोली, हे करायला पाहिजे म्हणजे हळूवार बोला. डोंट्स मध्ये डोंट मंबल म्हणजे फुटफुटू नका. आता डज मध्ये पुन्हा म्हटलेलं आहे बघा, एम्फॅसिस की वर्ड्स. डोंट्स मध्ये डोंट लुक अप अँड डाऊन, खालीवर पाहू नका, प्रेक्षकाकडे पाहून बोला. असे जे मुद्दे आहेत ते मुद्दे या ठिकाणी आपण लिहायचे आहे, ते लक्षात घ्या. आणखीन आपल्याला डज मध्ये म्हणता येईल, स्पीक लाऊडली अँड क्लिअरली. आपण वर वाचलेलं आहे बघा, स्पीक लाऊडली अँड क्लिअरली म्हणजे मोठ्याने बोला, स्पष्ट बोला, गोंधळू नका. डोंट यूज एक्सेसिव्ह जेस्चर्स. डोंट फॉरगेट इम्पॉर्टंट पॉइंट्स, महत्वाचे मुद्दे विसरू नका. हे असे मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी डज अँड डोंट्स मध्ये लिहायचे. पेज नंबर 27 बघा थोडक्यात. यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन अन इंटर स्कूल इलोक्युशन कॉम्पिटिशन. द सब्जेक्ट गिवन टू यू इज हाऊ टू अचीव सक्सेस इन अवर लाईफ. ड्राफ्ट अ स्पीच टू प्रेझेंट इट इन अ कॉम्पिटिशन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी होणार आहात, भाग घेणार आहात. तर तुम्हाला दिलेला जो विषय आहे तो विषय हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण यश कसं मिळवावं.
तर असा विषय आहे आणि पुढील या ठिकाणी दिलेल्या तक्त्याच्या आधारे आपल्याला या ठिकाणी भाषण तयार करायचं आहे. लक्षात घ्या, हे सगळे मुद्दे वाचायचे. हाऊ टू अचीव्ह सक्सेस इन लाईफ, बघा डाव्या बाजूला उजव्या बाजूला दिलेले आहेत मुद्दे, ते वाचा सगळे आणि त्याच्यावरून एक भाषण तयार करा. हेडिंग टाका हाऊ टू अचीव्ह सक्सेस इन अवर लाईफ. 9वा प्रश्न आहे बघा, प्रोजेक्ट वर्क या ठिकाणी एक दिलेला आहे. प्रोजेक्ट वर्क, तर हे प्रोजेक्ट वर्क काय आहे आपण पाहूया थोडक्यात. की युअर गोल दिस इयर इज टू सक्सेसफुली पास फ्रॉम सेकंडरी स्कूल. काय तुमचं ध्येय आहे या वर्षीचं? की यशस्वीपणे तुम्ही 10वी पास व्हावाचं ध्येय आहे. सो लेटस टू स्मार्ट अँड नोट डाऊन द फॉलोविंग. तर या ठिकाणी आपण काय बनायचं आहे? बी स्मार्ट बनायचं आहे आणि हे मुद्दे जे पुढे दिलेले आहेत ते आपण हे करायचे आहेत, पाळायचे आहेत. लक्षात घ्या. स्पेसिफिक एरिया, सब्जेक्ट्स अँड नंबर ऑफ युनिट्स लेसन, या ठिकाणी विषय आपले लिहायचे आहेत. नंबर ऑफ युनिट्स, किती युनिट्स आहेत, किती लेसन्स आहेत, हे या ठिकाणी लिहायचे आहेत. बघा आता इंग्लिश 4 युनिट्स आहे, दुसरा एखादा विषय असेल त्यात किती घटक आहे ते सगळं लिहायचं आहे. बी काय आहे? मिझरेबल, मापदंड या ठिकाणी दिलेला आहे. कंपॅरिझन ऑफ स्कोअर्स इन प्रिव्हियस एक्झामिनेशन्स अँड इन रिसेंट वन, म्हणजे मागील आपले परीक्षा आणि पुढे रिसेंट वन असेल सेमिस्टरचा. टेस्ट 1मध्ये आपल्याला किती मार्क पडले, आपण पोअर होतो का, कसं गुड होतो. टेस्ट 2मध्ये फेअर, सेमिस्टरमध्ये फेअरच आहे बघा. तर असे आपल्याला काय करायचं आहे? हा एक प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट आपण दिलेला आहे. पुढं अचिवेबल गोल इथं म्हटलेलं आहे. टार्गेट स्कोअर्स, परफॉर्मन्स इन SSC एक्झाम्स, गुड व काय पर्सेंटेज या ठिकाणी लिहायचे आहे. पुढं पान नंबर 28 वरती पण तेच आहे बघा. रिअलिस्टिक अप्रोच, याकडे टाईम बाउंड ॲक्शन, त्या प्रोजेक्टशी संबंधित सर्व या ठिकाणी दिलेलं आहे बघा. टाईम बाउंड ॲक्शन हे महत्त्वाचं आहे बघा. डेज रिक्वायर्ड फॉर रिव्हिजन, उजळणीसाठी किती दिवसांचा गरज आहे किंवा रिक्वायर्ड राहिलेले आहेत. सब्जेक्ट, डेज ऑफ रिव्हिजन, डेज फॉर रिव्हिजन, सगळे 6 विषय लिहायचे आपल्याला. रिव्हिजन आपण कोणकोणत्या विषयांचं करणार आहोत आणि किती दिवसामध्ये ते करणार आहोत हे या ठिकाणी आपण बनवायचं आहे. थोडक्यात आपण या ठिकाणी लँग्वेज स्टडी घेतोय. थोडक्यात सांगतोय तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये काय दिलेलं आहे ते. पहिलं जिरंड दिलेलं आहे बघा, अँड फॉर्मल नाउन पण दिलेलं आहे बघा या ठिकाणी. तर कृदंत किंवा धातू साधित नाम, हे थोडक्यात मी आता मराठीमध्ये सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. की या ठिकाणी जेव्हा एखाद्या क्रियापदाचे ING युक्त रूप नाम नाउन म्हणून वापरलं जातं तेव्हा त्याचं आपल्याला काय म्हणतो आपण? त्याला कृदंत म्हणतो. लक्षात घ्या. म्हणजे जिरंड असं म्हणतो. व्हर्बल नाउन असं धातू साधित असं नाम असल्याला म्हणतात. उदाहरणार्थ फायटिंग किंवा वेंट ऑन, या ठिकाणी फाईट या क्रियापदाचं ING युक्त रूप सब्जेक्ट करता म्हणून वापरलेलं आहे. ते नाउनचे कार्य करते म्हणून हे काय आहे? कृदंत आहे, जिरंड आहे. लक्षात घ्या. तर त्याचे उदाहरण या ठिकाणी दिले ते पहा. गार्डनिंग इज अ आर्ट, कुकिंग इज अ सायन्स, आय एन्जॉय रिडिंग फोन्स, आय लाईक रिडिंग मोर दॅन रायटिंग. अधोरेखित केलेले आहेत बघा इथं. या ठिकाणी अधोरेखित आपल्याला करायचं आहे. गार्डनिंगला अंडरलाईन करा, कुकिंगला अंडरलाईन करा, रिडिंगला अंडरलाईन करा. रिडिंग आहे आणि शेवटमध्ये रायटिंग पण आहे. Rewrite the above sentences using other appropriate nouns in place of the given here. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या ऐवजी म्हणजे इथं जिरंड्स ऐवजी दुसरी योग्य आपल्याला जिरंड्स वापरून या ठिकाणी वाक्य पहिल्याला पुन्हा वाक्य लिहायचे आहेत. लक्षात घ्या. आपण लिहू शकतो. आता बघा, पहिलेच वाक्य म्हटलं होतं गार्डनिंग इज अन आर्ट म्हटलं होतं बघा. आपण म्हणतो पेंटिंग इज अन आर्ट, कुकिंग इज अन आर्ट, काही म्हणू शकतो आपण. दुसरं बघा, या ठिकाणी कुकिंग इज अ सायन्स म्हटलेलं आहे. इथं आपण बँकिंग इज अ सायन्स म्हणू शकतो. पुढं आय एन्जॉय रिडिंग पोएम्स आपण लिहू शकतो. आय एन्जॉय रायटिंग एसेज म्हणू शकतो. तर असे आपल्याला हे पूर्ण करायचे. दुसराकडे आहे इन्फिनिटिव्ह, क्रियापदाचा याचा अर्थ सांगतोय बघा. क्रियापदाचे मूळ किंवा असामान्य रूप. काही वेळा एखाद्या वाक्यातील क्रियापदाचे रूप कृती सांगतात, दर्शवतात, परंतु काळ, वचन किंवा लिंग याच्याप्रमाणे काहीही बदलत नाही. क्रियापदाच्या वर्बच्या अशा रूपाला आपण नाउन फिनेटिव्ह फॉर्म किंवा प्रामुख्याने त्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणजेच पुरुष वचनानुसार न बदलणारे क्रियापदाचे रूप असं म्हणतात. तर इन्फिनिटिव्ह हे टू सह किंवा टू विरहित पण वापरलं जातं. उदाहरणार्थ हाऊ डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी.
तर टू ड्रिंक हे इन्फिनेटिव्ह आहे. कॅन यू नेम द बिव्हरेज, अंडरलाईन द इन्फिनेटिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्स. याच्यामध्ये जे इन्फिनेटिव्ह आहे त्याला अंडरलाईन करा म्हटलेलं आहे बघा. आता पहिल्या वाक्यामध्ये टू रीड हे इन्फिनेटिव्ह, दुसऱ्यामध्ये रीड आहे, तिसऱ्यामध्ये टू बी आणि टू बी असे 2 वेळा आलेले आहेत. तर हे आपण लिहायचे आहे, वाचायचे आहे. तिसरा आहे फिनिट वर्ब. ज्या क्रियापदाचं रूप वाक्यातील कर्त्यानुसार निश्चित होतं किंवा बदलत असतं त्याला आपण काय म्हणतो की फिनिट वर्ब असं म्हणतो. उदाहरणार्थ यू आर व्हेरी काइंड, त्याच्यामध्ये यू आर हे फिनिट वर्ब आहे बघा. लक्षात आलं सर्व विद्यार्थ्यांना. पुढं क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा. पुढं म्हणलेलं आहे बघा काय, क्लासिफाय द फॉलोइंग वर्ड्स इन देअर रिस्पेक्टिव्ह कॉलम्स. तर या ठिकाणी या सगळ्या शब्दांचं वर्गीकरण आपल्याला करायचं आहे. कोणते शब्द नाउन आहे, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, वर्ब, प्रोनाउन, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन. पुढे चेंजिंग वर्ड क्लास आहे बघा. थोडक्यात सांगतोय शब्दाची जात बदलणे. हे सर्व वाचून आपल्या लक्षात येईल की पहिलं जर बघितलं आय कॅन रन फास्टर दॅन हिम, म्हणजे त्याच्यापेक्षा मी अधिक जास्त जलद गतीने धावू शकतो. दुसरा इंडिया हॅज टू स्कोअर टीम 10 मोर रन्स टू विन द मॅच, म्हणजे या सामना जिंकण्यासाठी भारताला आणखी किती धावा करायच्या आहेत, 10 धावा करायच्या आहेत. तर पहिल्या वाक्यामध्ये रन या शब्दाचा उपयोग वर्ब क्रियापद म्हणून केलेला आहे. तर दुसऱ्या वाक्यामध्ये आर यू एन रन हा शब्द नाऊन म्हणून वापरला गेलेला आहे बघा. तर अशा प्रकारे नाऊन आणि वर्ब यांच्या बदलाला काय म्हणतात की अ चेंज ऑफ वर्ड क्लास असं म्हणतात. आता ह्याच्यामध्ये लाफ, वॉक, कॅच, थ्रो, रन, टर्न इत्यादी बरीचशी क्रियापदं नाउन्स म्हणूनही वापरली जातात. हे चांगले लक्षात ठेवा, आपण लक्षात घ्या. पुढं चेंज ऑफ वर्ड क्लास फ्रॉम नाउन टू वर्ब. आता या ठिकाणी नामाचं क्रियापदामध्ये बदल करायचं म्हटलेलं आहे बघा. नामाचे क्रियापदामध्ये बदल करा. एकच पहिलं बघूया, रिमूव्ह द पोटॅटो पिल्स. पिल्सचं नाव नाही इथं. पुढं पील द पोटॅटो. आता इथं पील आहे ते वर्ब आहे बघा, लक्षात घ्या. पहिल्या त्याच्या नाव नाही, दुसऱ्या तिथं पील हे वर्ब आहे. दुसरं वाक्य तसंच आहे बघा. नर्स हे काय आहे, नाऊन आहे, आणि दुसरं मध्ये NURSE नर्स हे काय म्हणून वापरलेलं आहे, वर्ब म्हणून वापरलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबतोय. युनिट नंबर 1 मधील या ठिकाणी आपला जो हा बी स्मार्ट जो धडा आहे हा धडा आपला पूर्ण झालेला आहे. 1.4 याचे सर्व स्वाध्याय आपण आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आणि शब्दार्थही वाचायचे आहेत. ओके स्टुडंट. तर या ठिकाणी आपण थांबतोय. ओके.